नमस्कार. आज दुसरा सोमवार असल्यामुळं मी निजनेश्वर येथे संगमनेर तालुक्यामधील कोकणगाव येथे हे निजनेश्वरचं मंदिर आहे. तिथे मी गेलेले होते आणि आम्ही सकाळी लवकर 5:30 वाजताच निघालेलो आहोत आणि आमच्या गावापासून भरपूर असं ते लांब आहे. तर आता आपण निघालेलो आहोत आणि मी कुठला प्रसाद निजनेश्वरला देवाचा सर्वांना वाटलेला आहे हे सुद्धा नक्कीच व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, तरच तुम्हाला पण काय बनवतोय हे कळेल. तर हा जो रोड आहे हा वडगाव पानच्या साईडने आपण याला वळण घेतोय आणि त्यानंतर वडगाव पानवरूनच आपण निजनेश्वरला जाणार आहे. तर हे मंदिर जे आहे ह्याचा परिसर खूप डोंगर आणि हिरवळीने नटलेला आहे, त्यामुळं वातावरणसुद्धा मंदिरातलं छान आणि निसर्गरम्य वाटतं. तर हा निजनेश्वरचा एक बोर्ड आहे आणि इथे आपल्या लक्षात येतं की आता इकडे मंदिर आहे आणि आपण इकडे मंदिराकडे वळलेलो आहे आणि पार्किंगसाठी त्यांनी जागा केलेल्या आहेत. तर भरपूर वॉचमॅनसुद्धा आहेत, त्यामुळं काही गोंधळ होत नाही गाड्या लावण्यासाठी आणि पार्किंगसुद्धा घेतात ते. तर आम्ही इथे गाडी लावलेली आहे. तर जास्त काही गाड्या नाही आहेत आणि अजिबात गर्दी नाही आहेत. सकाळी सकाळी कमी गर्दी असते. तर इथे आपण छान अशी आपली ही गाडी लावून दिलेली आहे आणि आता आपण जाऊयात. मस्त अशी यात्राला अजून भरपूर स्टॉल असे हे लावतात ते. तर आता आपण छान असं बघा इथे किती छान पाळणे वगैरे सर्व आलेली आहेत आणि आम्ही 3 जणांनी मस्त सेल्फी काढली. शंभू आमचा नारळ वगैरे घेऊन चाललेला आहे. आम्ही देवाला नारळ वाहणार आहेत. सोमवारी नारळ फोडत नाही, फक्त वाहून देणार आहेत. तर मंदिराचं काम चालू आहे, त्यामुळं मंदिराचा व्हिडिओ जो आहे तो मी थोडासाच काढलेला आहे. सर्व काम चालू आहे आणि आता इथे आम्ही बेल वगैरे घेतलेले आहेत आणि तिळाची मूठ असल्यामुळं तिळसुद्धा मी घेतलेली आहेत. तर लाईन लागलेल्या नाही आहेत जास्त, पण तरीसुद्धा आम्हाला 1 तासभर असा लागलेला आहे दर्शनासाठी. तर बघा एवढी अशी लाईन लागलेली आहे आणि डायरेक्ट मंदिराचं काम चालू आहे, त्यामुळे डायरेक्ट लाईन जी आहे ती डायरेक्ट मंदिरात जाते. तर हे बघा पूर्ण असा परिसर मंदिराचा छान आहे, स्वच्छ आहे आणि सर्वीकडे बेलाची पानं, फळं, फूल आणि धोत्र्याची फुलं वगैरे सर्व फळं सर्व विक्रीसाठी त्यांनी आणलेले आहेत. तर दर्शनाच्या लाईनमध्ये आम्ही हळूहळू चाललेलो आहेत. तर तुम्हाला मी या मंदिराची थोडीशी माहिती सांगते. तर श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला इतर शिवपूजेच्या दिवशी येथे भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. आता मंदिराच्या गाभाऱ्याकडे जाण्यासाठी आम्ही चाललेलो आहेत. तर आपण मंदिराच्या गाभाऱ्यात काही ते फोटो काढून देत नाही, जेवढा निघेल तेवढा मी फोटो काढलेला आहे. तर आता आम्ही गाभाऱ्यामध्ये आपण जाणार आहेत. खूप पाणी वगैरे खाली सांडलेलं असतं. महादेवाला खूप लोक पाणी घालतात, ते खाली सांडलं जातं, त्यामुळं जपूनच चालावं लागतं. तर एकदम हळूहळू असं आम्ही मध्ये गेलो गाभाऱ्यामध्ये. तर भरपूर तिथे सुद्धा म्हणजे वॉचमॅन लोक असतात, ते खूप आरडाओरडा करतात, पुजारीसुद्धा. तर थोडासा असा मी व्हिडिओ काढलेला आहे. मी बेल वगैरे वाहून दिले आहेत आणि त्यासोबत तिळाची सुद्धा मूठ वाहिली आहेत आणि मगच बाहेर आलेली आहे. तर बाहेर आल्यानंतर आम्ही देणगी दिली आहेत. तर बांधकाम चालू आहे मंदिराचं, त्यासाठी आम्ही ही देणगी दिलेली आहे. तर आमच्या शंभूने देणगी दिलेली आहे, त्याच्या नावानेच आम्ही येथे मंदिरासाठी देणगी दिलेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत. तर इथे भरपूर अशी प्रसादासाठी खिचडी, केळी वगैरे दिलेली आहे आणि आम्ही ती घेतलेली आहेत. तर इथे थोडं पुढे गेल्यानंतर गणपतीचे मंदिर आणि दत्ताचं मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचे सुद्धा मंदिर आहे. तर आपल्या त्यासोबतच आपल्या ह्या देवांचे सुद्धा दर्शन होते. तर प्रसाद घेतल्यानंतर आम्ही हे सर्व काही दर्शन याचं घेतलेलं आहे आणि आपल्या तिथे भरपूर खिचडी आणि केळी आलेले असतात. तर आपल्याला सुद्धा आज प्रसाद वाटायचा आहे, त्यासाठीच मी निजनेश्वरला आज आलेले आहे.
तर मी केळी वाटणार आहे. तर आता आपण जाऊयात केळी घेण्यासाठी. तर केळीसुद्धा तिथे भरपूर विकायला आलेले असतात. जेवढे लागेल तेवढे आपण केळी येथे घेऊ शकतो. तर अगोदर चालताना आपल्याला ही स्टॉल जे लागलेले आहेत ते मी सर्व तुम्हाला दाखवते. तर काही स्टॉल अजून उघडलेले नाही आहेत. खूप आपण लवकर आल्यामुळं एवढी काही स्टॉल लागलेली म्हणजे उघडलेले नाही आहेत. तर 20 रुपयाला सर्व सेल होता आणि ही सर्व काही मी छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर आपण पुढे गेल्यानंतर तर केळी कुठे आहेत हे बघूयात आणि मग आता केळीसुद्धा आपण घेऊयात. तर आम्ही शोधतोय केळी कुठे विकायला आहेत. खूप छान असा मंदिराचा परिसर आहे. बघा तुम्ही किती छान असं याचं जे संपूर्ण असं स्वच्छ आणि मस्त असं परिसर आहे. तर पाऊस नसल्यामुळे एकदमच अजून छान आहे. तर केळी घेऊयात आपण. 50 रुपये डझन केळी आहेत. तर मला जितक्या वाटायच्या आहेत तेवढे मी घेतलेले आहेत. तर आज सर्व केळी घेऊन आपण वाटूयात. तर मंदिराजवळ भरपूर अशी गर्दी आहेत आणि भरपूर जण असे प्रसाद वाटत आहेत. तर त्यामुळं मी जो प्रसाद आहे तो आम्ही बाहेरच वाटणार आहेत. कारण सर्वजणच घेत नाही, कारण खूप त्यांना खिचडी आणि केळी अशी भरपूर असा प्रसाद होतो. मग त्यामुळं आम्ही थोडीशी पार्किंगमध्येच केळी वाटलेली आहेत. आपण मस्त पार्किंगमध्येच ही केळी वाटूयात. अगोदर केळी वगैरे सर्व घेतलेलं आहे आणि सर्व केळी जे आहेत त्या आमची शंभूने हातात घेतलेल्या होत्या. तर जड झाल्यामुळे मी त्याच्याकडून घेतलेले आहेत आणि एवढे असे केळी आपण घेतलेले आहेत. यातली काही वाटूयात. तर मस्त अशी पिशवीमध्ये घालून मी जाणार आहेत आणि पुढे वाटणार आहेत आम्ही. अगोदर आता या मुलीकडे मी बेलाची पानं घेतली आहेत. घरी वाहण्यासाठी बेलाची पाने घेतली आहे. तर आम्ही निघलो आहेत. पूर्ण यात्रा आपण बघूयात या व्हिडिओमध्ये. तर प्रसादामध्ये आपण केळी घेतलेली आहेत आणि सकाळी सकाळी मस्त केळीचा सर्वांना आपण प्रसादसुद्धा वाटणार आहेत. तर इथे आम्ही घेतले आहेत भेळ. तर इथली भेळ खूप छान लागते म्हणून आम्ही इथे भेळसुद्धा घेतलेली आहे. तर बाकीचं काही जास्त काही घेतलेलं नाही आहे. फक्त स्टॉल जे आहेत ती मी तुम्हाला सर्व दाखवते. बांगड्या वगैरे सर्व काही आलेले आहेत. मुलांची खेळणीसुद्धा भरपूर अशी आलेली आहे. तर यामध्ये भरपूर घेण्यासारखं आहे. तर नक्कीच पुढच्या सोमवारी या यात्रेला नक्की तुम्ही जा. भरपूर मोठी यात्रा भरलेले पाळणे वगैरे सुद्धा येथे आलेले आहेत. तर मुलांना खेळण्या गाडीसुद्धा आलेल्या आहेत बसण्यासाठी. तर आता आम्ही चालत चालत गाडीकडे चाललेलो आहे. तोपर्यंत सर्व स्टॉल जे आहेत सर्व मी तुम्हाला दाखवते आहे. तर आज उपवास असल्यामुळं काही खायचं नाही आहेत. तर आज आमच्या शंभूने सुद्धा उपवास धरलेला आहे, तेव्हा त्यालासुद्धा काही खायचं नाही आहे. तर आम्ही आता इथे फक्त मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहे की कशा पद्धतीने इथे यात्रा भरलेली. तर बघा इथे एक डॉल आहेत. खूप छान अशा डॉल होत्या या. तर आता मी इथे झाडे घेणार आहे. इतकी झाडे आलेली होती. खूप खूप म्हणजे खूप झाडे, वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती. तर ही मी रोजमेरीचं झाड जे आहे ते घेतलेलं आहे. तर अगदी 60 रुपयाला रोजमेरीचं झाड मी हे घेतलेलं आहे. त्यानंतर कुबेरचं झाडसुद्धा घेतलेलं आहेत. तर आम्ही चाललो आहेत आता गाडीमध्ये सर्व ठेवायला आणि झाडं अजून एक घेतलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर पांढरी फुलं आहेत चांदणीची, ते आपण झाडं घेतलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. खूप छान असं झाड आहे. ते जागेवरच असं मस्त फुललं जातं. तर बघा हे झाड आहे आणि मी ते दाखवलेलं नव्हतं. तर आम्ही ते वॉचमॅनांनाच केळी देतो आहे. तर त्यांना कोणी देत नाहीत. सर्व लोक इकडे जे भाविक असतात त्यांना देतात. पण आम्ही ते सर्व वॉचमॅन वगैरे सर्व जे आहे ते उभे राहतात सकाळपासून. त्यांना सर्वांना दिले. जिथे मुले आहेत तिथे छोटी छोटीसुद्धा मुले आहेत आणि जे भाविक चाललेले आहेत त्यांनासुद्धा आम्ही केळी वाटप केलेली आहे. तर काही माझ्या मिस्टरांनी दिलेत आणि काही मी सुद्धा देते आहेत. तर इथे जे वॉचमॅन लोक बसलेले आहेत त्यांनाच मी ही केळी दिलेली आहे आणि अजून राहिलेले आहेत ती आपण पुढे सुद्धा देणार आहे. तर आम्ही एका ठिकाणी गाडी उभी केली
आणि पूर्ण वॉचमॅनला आणि त्या मुलांना मी ही केळी दिलेली आहे. तर छान असा प्रसाद सर्वांना मी दिलेला आहे. आणि आता मी निघालो आहेत घराकडे. तर घराकडे जाता जाता आम्हाला शेंगा दिसलेल्या आहेत. तर शेंगा, सफरचंद आणि केळी. तर आपण सफरचंद घेतली आणि निघालो. तर जाता जाता आम्ही पोहेगावचा जो गणपती आहे जागृत आहे आणि नवसाला सुद्धा पावणारा आहे. तर आज अजिबात गर्दी नव्हती. चतुर्थीला खूप गर्दी असते. तर बघा तुम्ही, येथे पोहेगावचा जो गणपती आहे तो खूप छान असा याचा परिसर आहे आणि याचं बांधकाम यांनी केलेलं आहे, त्यामुळं खूपच छान आहे, स्वच्छसुद्धा आहे. तर आम्ही आज दर्शनासाठी जाणार आहेत. तर तुम्हीसुद्धा माझ्यासोबत या गणपतीचं दर्शन घ्या. तुम्ही कधी आलेला नसाल तर नक्की या गणपतीच्या सुद्धा दर्शनाला नक्की या. मंगळी चतुर्थीला येथे खूप गर्दी असते आणि नवसाला पावणारा हा गणपती आहे. तर आम्हाला रोडने जाता जाताच लागतो, त्यामुळे आम्ही याचंसुद्धा आज दर्शन घेतलेलं आहे. तर महादेवाचं दर्शन झालं, आता गणपतीचं दर्शन आपण घेऊयात. तर मंदिरामध्ये अजिबात गर्दी नव्हती, आम्हीच होतो फक्त, त्यामुळं अजूनच छान असं आम्हाला वाटलं आणि दर्शनसुद्धा काय लगेचच झालेलं आहे. तर बघा कसा गणपती आहे. तर पायीवारीने सुद्धा इथे गणपतीला आमच्याकडे मंगळी चतुर्थीला येतात. तर आपण गणपतीचा मस्त असा फोटोसुद्धा आणि व्हिडिओसुद्धा मी काढलेला आहे, जेणेकरून तुम्ही व्हिडिओ बघताना तुम्हालासुद्धा याचं दर्शन घेता येईल. तर शंभूने घेतलेत आमच्या दर्शन. आता आम्ही दोघांनी सुद्धा दर्शन घेतलेत आणि शंभूने आमचा व्हिडिओ काढलेला आहे. तर गणपती बाप्पा की जय असं म्हणून आपण मस्त असं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि घराच्या दिशेने निघालो आहे. तर कावड यात्रा चाललेली आहे. बघा ही लोक कशी कावड यात्रा घेऊन चाललेली आहे, यांचासुद्धा मी संपूर्ण व्हिडिओ काढलेला आहे. तर पाणी घेऊन जातात महादेवाला टाकण्यासाठी. तर या गावामध्ये मस्त असं कावड यात्रा यांनी घेतलेली आहे आणि महादेवाला पाणी टाकण्यासाठी सर्वजण चाललेली आहेत. तर यामध्ये बायकासुद्धा आहेत. तर गाडीमध्ये चालूच मी हा व्हिडिओ काढलेला आहे. तर लोक बघा कशा पद्धतीने देवाला कावड यात्रा करून महादेवाला पाणी नेतात. सर्वांच्या डोक्यावर कळस आहे आणि चाललेले आहेत सर्वजण महादेवाला. यानंतर मी आले आहेत घरी आणि खिचडी तयारच होती, गरम केली आणि खिचडी खाल्ली. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.